कर्क राशीच्या जातकांनो, तुम्ही कधी भरल्या डोळ्यांनी आरशात स्वतःला हा प्रश्न विचारला आहे का, की तुमच्या नशिबात इतकी माया आणि ममता असूनही पदरी नेहमी धुतकार आणि फसवणूकच का येते? का तुम्ही ज्यांच्यासाठी स्वतःच्या सुखाची होळी केली, ज्यांच्या डोळ्यांतील अश्रू पुसण्यासाठी स्वतःचं आयुष्य झिजवलं, त्यांनीच ऐनवेळी तुम्हाला वाऱ्यावर सोडलं? आजचा हा व्हिडिओ तुमच्या आयुष्यातील अशा 15 भयंकर आणि धक्कादायक सत्यांचा उलगडा करणार आहे, जे ऐकल्यावर तुमच्या काळजाचा ठोका चुकेल. कर्क रास म्हणजे केवळ एक हळवी रास नाही, तर तो एक असा समुद्र आहे जो शांत दिसला तरी आतून सर्व काही गिळंकृत करण्याची ताकद ठेवतो. तुमच्या आयुष्यात शिजणारं ते भयंकर कारस्थान नेमकं काय आहे, आणि 15वा असा कोणता गौप्यस्फोट आहे जो ऐकल्यावर तुमच्या डोळ्यातून घळाघळा पाणी येईल? हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण आज कर्क राशीचं जळजळीत सत्य जगासमोर येणार आहे. कर्क राशीच्या जातकांनो, तुमच्या नशिबाचा तो राजयोग नेमकी कोणती गुरुकिल्ली उघडणार आहे, आणि तुमच्या साध्या भोळ्या स्वभावाचा फायदा घेणारे लोक तुमच्या विनाशाचा सापळा कसा रचत आहेत, याचं जिवंत सत्य आज तुमच्यासमोर येईल. तुम्ही बाहेरून कितीही हसतमुख दिसत असलात तरी तुमच्या मनात दुःखाचं जे डोंगर साचलेलं असतं ते आजवर कोणालाच समजलेलं नाही. आज आपण अशा 15 अचूक भविष्यवाणींबद्दल बोलणार आहोत, ज्या तुमच्या भविष्याची दिशा पूर्णपणे बदलून टाकतील. तुमच्या पाठीमागे नेमके कोणते गौप्यस्फोट होत आहेत, आणि तुमच्या कोणत्या एका चुकीमुळे तुमचं हस्तखेळतं घर उद्ध्वस्त होऊ शकतं, हे जाणून घेण्याची वेळ आता आली आहे. कर्क राशीच्या जातकांनो, या व्हिडिओचा 15वा मुद्दा तुमच्या आयुष्यातील असा एक महास्फोट ठरणार आहे, जो ऐकल्यानंतर तुमच्या अंगावर काटा येईल आणि तुम्हाला स्वतःच्या नशिबाबद्दल भीती वाटू लागेल. ज्यावेळी तुम्हाला वाटतं की आता सगळं संपलं, त्याचवेळी साक्षात ईश्वरी शक्ती तुमच्या पाठीशी कशी उभी राहते याचे पुरावे आज तुम्हाला मिळतील. महादेवाची तुमच्यावर होणारी ही कठोर परीक्षा आहे की मोठा आशीर्वाद? तुमच्या आयुष्यातील तो अंतिम विजय तुमच्या शत्रूंना मातीत कसा मिळवणार आहे, हे पाहण्यासाठी काळजावर दगड ठेवून सज्ज व्हा. ही केवळ माहिती नाही, तर तुमच्या आयुष्यातील संघर्षाला पूर्णविराम देणारा यशाचा परवाना आहे. कर्क राशीच्या जातकांनो, तुमचे व्यक्तिमत्व हे एखाद्या निर्मळ नदीसारखे आहे, जी सतत इतरांना जीवन देत वाहते. तुमच्या राशीचा स्वामी साक्षात चंद्रदेव आहेत, ज्यामुळे तुमच्या स्वभावात प्रचंड संवेदनशीलता आणि माया असते. तुम्ही जगातील सर्वात जास्त हळव्या मनाचे लोक असता, ज्यांना लोकांचे दुःख पाहूनही रडू येते. तुमची ही ममत्व वृत्ती जगाला कधीकधी तुमची कमजोरी वाटते, पण त्यांना हे माहीत नसते की हीच माया तुम्हाला जगातील सर्वात शक्तिशाली व्यक्ती बनवते. तुमच्या मनात समुद्रासारखी खोली असते, जिथे तुम्ही जगाचे सर्व अपमान आणि दुःख सामावून घेता. कर्क राशीच्या जातकांनो, चंद्राच्या कलांप्रमाणे तुमचे मन सुद्धा सतत बदलत असते. तुमच्या मनात विचारांचे चक्र इतक्या वेगाने फिरते की अनेकदा तुम्हाला स्वतःला सावरणे कठीण होते. तुमची कल्पनाशक्ती अफाट असते, पण याच हळव्या स्वभावामुळे तुम्ही अनेकदा चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवण्याची चूक करता. तुम्ही कोणाचेही वाईट इच्छित नाही, पण तुमच्या स्पष्टवक्तेपणामुळे आणि मूड स्विंग्समुळे लोक तुम्हाला चुकीचे समजतात. तुमचे हे रहस्यमयी व्यक्तिमत्व जगाला कधीकधी वेडे वाटू शकते, पण तेच तुमच्या सर्जनशीलतेचे पहिले आणि सर्वात महत्त्वाचे गुपित आहे. कर्क राशीच्या जातकांनो, तुमच्या स्वभावाचे तिसरे रहस्य असे आहे की तुम्ही तुमच्या कुटुंबासाठी आणि घरासाठी काहीही करायला तयार असता. तुमच्यासाठी तुमचे घर हेच तुमचे विश्व असते. पण जेव्हा तुमच्या घरावर किंवा तुमच्या माणसांवर संकट येते, तेव्हा तुम्ही शांत नदीचे रूपांतर एका महाभयंकर त्सुनामीमध्ये करता. तुम्ही आतून कितीही तुटलेले असलात तरी जगासमोर तुम्ही नेहमी सावरलेले असता. तुमचा हा बचावात्मक स्वभावच तुम्हाला तुमच्या शत्रूंपासून वाचवतो. तुम्ही कधीही कोणावर आधी वार करत नाही, पण जर कोणी तुमच्या नादाला लागले तर त्याला तुम्ही कधीच विसरत नाही. कर्क राशीच्या जातकांनो, तुमचे मन हे प्रेमाचा महासागर आहे, जे नाती टिकवण्यासाठी स्वतःच्या रक्ताचे पाणी करते. तुम्ही ज्यांच्यावर माया केली, ज्यांच्या सुखासाठी स्वतःच्या पोटाला चिमटा घेतला, त्यांनीच तुमच्या पाठीत खंजीर खुपसताना मागे पुढे पाहिले नाही. तुम्ही दिलेला पैसा, वेळ आणि दाखवलेला विश्वास जेव्हा समोरचा व्यक्ती केवळ स्वार्थासाठी वापरून घेतो, तेव्हा तुमचे मन आरशासारखे चक्काचूर होते. या फसवणुकीमुळे तुम्ही लोकांपासून दूर जाता आणि स्वतःच्या कोशात बंद होता, जे तुमचे सर्वात मोठे कडू सत्य आहे. कर्क राशीच्या जातकांनो, तुमच्या फसवणुकीचा सर्वात वेदनादायी भाग हा असतो की तुम्हाला समोरच्या व्यक्तीचा खोटेपणा आधीच जाणवतो, तरीही तुम्ही केवळ नात्याची अब्रू वाचवण्यासाठी गप्प राहता. तुम्ही समोरच्याला सुधारण्याची 100 वेळा संधी देता, पण लोक तुमच्या या सहनशीलतेला तुमची मूर्खता समजतात.
ज्यांच्या डोळ्यांतील पाणी तुम्ही पुसले त्यांनीच तुमच्या आयुष्यात रडण्याचे प्रसंग आणले. हा विश्वासघात तुमच्या मनावर इतका खोलवर घाव करतो की त्यानंतर तुम्ही कोणालाही स्वतःच्या आयुष्यात प्रवेश द्यायला घाबरता आणि एकाकीपणाचा स्वीकार करता. कर्क राशीच्या जातकांनो, वारंवार होणाऱ्या या भावनिक धक्क्यांमुळे तुमचे जगावरचे प्रेम उडून जाते, पण हेच दुःख तुम्हाला भविष्यात अधिक कणखर बनवते. तुमच्या मनात कोणाबद्दलही द्वेष नसतो, पण जेव्हा तुमचा विश्वास एकदा तुटतो तेव्हा तुम्ही अत्यंत शांतपणे त्या व्यक्तीला आपल्या आयुष्यातून असे काढून टाकता की जणू ती व्यक्ती कधी अस्तित्वातच नव्हती. तुमचा हा मौन दुरावा इतका भयानक असतो की समोरच्याने कितीही माफी मागितली तरी तुम्ही पुन्हा त्या नात्यात परतत नाही. हा संघर्ष तुम्हाला हे शिकवतो की जगाला प्रेम देण्यापेक्षा स्वतःवर प्रेम करणे हेच तुमच्या सुखाचे खरे सूत्र आहे. कर्क राशीच्या जातकांनो, तुमच्या आयुष्याचा सुरुवातीचा काळ हा केवळ रडण्यात, संघर्षात आणि इतरांसाठी झिजण्यातच गेला आहे. पण वयाचे 30वे वर्ष तुमच्यासाठी एखाद्या चमत्कारापेक्षा कमी नसते. या वयापर्यंत पोहोचताना तुम्ही इतके चटके खाल्लेले असतात की तुमची भावना आता स्थिर व्हायला लागते. नेमक्या याच काळात तुमच्या नशिबाचे ते गुप्त टाळे उघडते, ज्याची तुम्ही वर्षानुवर्षे वाट पाहत होता. चंद्र आणि महादेवांची विशेष कृपा तुमच्यावर होते आणि जे मार्ग आजवर बंद होते ते अचानक मोकळे होऊ लागतात. हा टर्निंग पॉइंट तुमच्यासाठी केवळ पैसा नाही, तर तुमच्या हरवलेल्या सन्मानाचा पुनर्जन्म असतो. कर्क राशीच्या जातकांनो, 30व्या वर्षांनंतर तुमच्या आयुष्यात अशा काही संधी येतात ज्या तुमच्या कष्टाचे आणि सोसलेल्या दुःखाचे सोने करतात. ज्या घरासाठी आणि सुखसोयींसाठी तुम्ही रात्रंदिवस मेहनत करत होता त्या गोष्टी अचानक तुमच्या आयुष्यात यायला लागतात. हा काळ तुमच्या आयुष्यात केवळ आर्थिक स्थैर्य नाही, तर मनाला एक अत्यंत हवीहवीशी वाटणारी शांती घेऊन येतो. तुमचे नशीब तुम्हाला अशा उंचीवर घेऊन जाते जिथे तुमच्यावर जळणारे लोकसुद्धा तुमच्याकडे मदतीसाठी हात पसरतात. हा बदल केवळ योगायोग नसतो, तर महादेवाने तुमच्या सोसलेल्या प्रत्येक अश्रूचा घेतलेला हा एक ईश्वरी हिशोब असतो. कर्क राशीच्या जातकांनो, या भाग्योदयानंतर तुमचे जगणे पूर्णपणे बदलून जाते. जे लोक तुम्हाला कालपर्यंत बावळट किंवा अतिहळवे म्हणत होते तेच आज तुमच्या यशाचा आदर्श घेऊ लागतात. तुमची प्रगती पाहून तुमचे विरोधक सुद्धा थक्क होतात. हा काळ तुम्हाला स्वतःचे घर, संपत्ती आणि समाजात एक अत्यंत प्रतिष्ठित स्थान निर्माण करण्याची संधी देतो. पण लक्षात ठेवा, हे यश तुमच्या सहनशीलतेमुळे मिळाले आहे, त्यामुळे तुमची माणुसकी कधीच सोडू नका. नशिबाची ही नवी पहाट आता तुमच्या दारात उभी आहे. फक्त ती ओळखण्याची आणि त्या संधीचे सोने करण्याची ताकद आता तुम्हाला दाखवावी लागेल. कर्क राशीच्या जातकांनो, तुमचे यश आणि तुमचे घरगुती सुख पाहून जळणारे शत्रू तुमच्याच जवळच्या नात्यांमध्ये किंवा मित्रपरिवारात दडलेले इच्छित नाही, तरीही लोक तुमच्याबद्दल अफवा पसरवतात, कारण त्यांना तुमच्या लोकप्रियतेची आणि तुमच्या नशिबाची भीती वाटते. तुमच्या विरोधात रचलेली कारस्थाने ही अनेकदा तुमच्याच विश्वासातील स्त्रिया किंवा पुरुष मित्रांकडून केली जातात. ते तुम्हाला मानसिकरित्या तोडण्याचा प्रयत्न करतील, पण त्यांना हे माहीत नसते की कर्क रास ही कासवासारखी आहे, जी संकटात आपले पाय ओढून घेते पण कधीच हार मानत नाही. कर्क राशीच्या जातकांनो, तुमच्या विरोधात होणारे हे गुप्तवार तुम्हाला सुरुवातीला रडायला लावतील, पण काळानुरूप हेच विरोधक तुमच्या सामाजिक दरारा वाढण्याचे कारण ठरतात. लोक तुम्हाला खाली खेचण्यासाठी जेवढी ताकद लावतात त्याच्या दुप्पट वेगाने तुम्ही यशाची शिखरे सर करता. तुमचा हा करारीबाणा पाहून समोरच्याची बोलती बंद होते. तुमची शांतता ही तुमची कमजोरी नाही, तर ती तुमची रणनीती असते. जेव्हा तुम्ही यशाच्या शिखरावर पोहोचता तेव्हा जे लोक तुम्हाला काहीच कामाचे नाही म्हणत होते तेच लोक आज तुमच्या दहशतीमुळे आणि आदरामुळे तुमच्या समोर नतमस्तक होतात. कर्क राशीच्या जातकांनो, तुमची सामाजिक प्रतिष्ठा ही कोणाच्या मेहरबानीने मिळालेली नसते, तर ती तुमच्या संयमाने आणि कष्टाने कमावलेली असते. समाजात तुमचा असा एक दरारा निर्माण होतो की तुमच्या नुसत्या उपस्थितीने लोकांच्या वागण्यात बदल होतो. महादेवाच्या कृपेने मिळणारा हा मानसन्मान तुमच्या आयुष्यातील सर्व अपमानांचा सूड घेणारा ठरतो. तुमची ही प्रतिष्ठा केवळ तुमच्यासाठी नाही, तर तुमच्यावर जळणाऱ्या त्या प्रत्येक शत्रूच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारी असते. लक्षात ठेवा, कर्क राशीचा दरारा हा समुद्राच्या लाटेसारखा असतो, जो शांतपणे येतो पण किनाऱ्याला पूर्णपणे बदलून टाकतो. कर्क राशीच्या जातकांनो, तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठे आणि सुखद सत्य हे आहे की तुमच्यावर साक्षात देवाधिदेव महादेवांची अत्यंत विशेष आणि अखंड कृपा आहे. जेव्हा तुमच्यावर प्राणघातक भावनिक किंवा कौटुंबिक संकटे येतात, जेव्हा तुम्हाला वाटते की आता सर्व काही संपले आहे आणि आता जगण्यात अर्थ नाही, नेमक्या त्याच वेळी एक अदृश्य शक्ती तुमचा हात धरते.
तुम्ही अनेकदा अत्यंत भीषण मानसिक ताणातून किंवा संकटातून बाहेर पडला असाल. हे केवळ नशीब नाही, तर तुमच्या पाठीशी उभी असलेली ती महादेवाची सावली आहे. तुम्ही कधीही कोणाचे वाईट चिंतले नाही, म्हणूनच संकटे कितीही मोठी असली तरी ती तुम्हाला कधीच संपवू शकली नाहीत. कर्क राशीच्या जातकांनो, तुमचा अंतिम विजय हा अत्यंत भव्य आणि प्रेरणादायी असणार आहे. महादेवाने तुमच्या अश्रूंची घेतलेली परीक्षा आता संपत आली आहे. ज्यांनी तुम्हाला कमी लेखले, ज्यांनी तुमच्या हळवेपणाचा गैरफायदा घेतला आणि ज्यांनी तुमच्या विनाशाचा सापळा रचला, तेच लोक आज तुमच्या जयकार करताना दिसतील. तुमचा हा विजय केवळ पैसा मिळवणे नसेल, तर समाजात एक अत्यंत आदरणीय आणि मदतीचा हात देणारा व्यक्ती म्हणून स्थान मिळवणे हे असेल. तुमच्या आयुष्यातील संघर्षाला पूर्णविराम मिळण्याची वेळ आता जवळ आली आहे, कारण महादेवाच्या दरबारात तुमच्या प्रत्येक वेदनेची नोंद झाली आहे आणि आता त्याचा महापुरस्कार तुम्हाला मिळणार आहे. कर्क राशीच्या जातकांनो, आता वेळ आली आहे तुमच्या संघर्षाला पूर्णविराम देऊन यशाचा आनंद साजरा करण्याची. जर तुम्हाला आजच्या या 15 सत्य भविष्यवाणींनी तुमच्या मनाला स्पर्श केला असेल आणि तुम्हाला स्वतःच्या आयुष्याचा आरसा या व्हिडिओमध्ये दिसला असेल, तर साक्षात महादेव तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत असा दृढ विश्वास ठेवा. हा व्हिडिओ तुम्हाला मनापासून भिडला असेल तर नक्की लाईक करा आणि पूर्ण श्रद्धेने कमेंट बॉक्समध्ये जय भोलेनाथ कृपा ठेवा असे नक्की लिहा. तुमची एक कमेंट तुमच्या श्रद्धेची पावती असेल. अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लक्षात ठेवा, कर्क रास ही केवळ रडण्यासाठी नाही, तर जगाला प्रेम देऊन स्वतःचं साम्राज्य उभं करण्यासाठी जन्माला आली आहे.